नव्याचे 9 दिवस अशी आपल्याकडे एक म्हण आहे। ती महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते। लोकसभेनंतर इंडिया आघाडीत काहीही एकवाक्यता नव्हती आणि विधानसभेनंतर महाविकास आघाडी हे शब्दच कानावर पडत नाहीये। महाविकास आघाडीच्या तिन्ही म्होरक्यांचे चेहरे तीन दिशांना आहेत। 2019 ला महाथाटात निर्माण झालेली महाविकास आघाडी आता महाभकास झालीये। काही प्राणच उरला नाहीये। म्हणजे कालची संजय राऊत यांची पत्रकार परिषद आणि आजची पत्रकार परिषद ऐकली तर हे लक्षात येतं। महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडिया आघाडी म्हणून एकत्र राहण्यात आता कोणालाच इंटरेस्ट नाहीये। वेगळं होणं हाच पर्याय असल्याचं ते सुचवतायत। भाजपला एकटं पाडण्यासाठी तयार झालेली ही आघाडी आता आहे की नाही हेच कळत नाहीये। इंडिया आघाडी सत्तेत येणार, बदल घडवणार असं ओरडून ओरडून सांगणारे संजय राऊत आता काय म्हणतायत ते एकदा ऐकूया। हे खरं आहे की जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, अखिलेश यादव असतील, त्यांनी जी भूमिका मांडली आहे की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही जी व्हायला हवी होती। तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य। तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल। नाही, पण आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे, काँग्रेस वगळता सगळेच नेते असं म्हणतात की इंडिया अलायन्स आता विसर्जित करा, कारण ती लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित। हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली। कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही। प्रत्येकजण आपापलंच घोडं दामटवत राहिलं, हे सत्य आहे। त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल, त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। आणि त्याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत। काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी। आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत। आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे। लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत। 100वर खासदार त्यांचे दोन्ही ठिकाणी आहेत। साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची। फार मोठा गाजावाजा करत दिंडोरा पिटवत एनडीए आघाडीला पर्याय म्हणून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी 2023 मध्ये इंडिया आघाडीची स्थापना झाली। सगळ्यांचंच लक्ष वेधलं। म्हणजे मुंबईतल्या बैठकीच्या वेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडे यजमानपद होतं, तर दिवसभर सगळ्या चॅनलवर खाण्याचे पदार्थ काय, कशी व्यवस्था असणार हे दाखवणं चाललं होतं। एक एक प्रादेशिक पक्ष जोडले जात होते। इंडिया आघाडीच येणार, आमचाच विजय होणार अशा बाता मारण्यात येत होत्या। बैठकांचं नुसतं सत्र चालू असायचं। पण इंडिया आघाडीत आता अजिबात आलबेल नाहीये। बिघाडी झाल्याचं अनेक नेत्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येतंय। ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, ओमर अब्दुल्ला आणि आता संजय राऊत हे जे काही वक्तव्य करतायत त्यावरून सगळ्यांचा सूर हा काँग्रेस विरोधी आहे हे मात्र नक्की। इंडिया आघाडीत गळ्यात गळे घालणारी काँग्रेस आणि आप आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्लीत आपला पाठिंबा जाहीर केलाय। यावरून लक्षात येतंय की काँग्रेस विरोधी लाट ही इंडिया आघाडीमध्येच आहे। महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेसच्या वाईट कामगिरीनंतर ममता बॅनर्जी यांनी तर काँग्रेसच्या नेतृत्वावरच थेट बोट ठेवलं। मला संधी दिल्यास मी चांगलं नेतृत्व करेल असंही त्या बोलल्या। म्हणजे एखाद्या वर्गात सगळी मुलं मॉनिटरच्या तक्रारी करतात, मॉनिटरला बदला बदला अशी ओरड करतात, आणि तसं काहीसं जे आहे ते इंडिया आघाडीत दिसतंय। कामाची दिशा नाही, नियोजन नाही, पण बालिशपणा मात्र सगळ्यांमध्ये दिसून येतोय। सगळ्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही काँग्रेसची आहे आणि त्यांनी ती घेतली पाहिजे असं संजय राऊत म्हणतायत। नाहीतर इंडिया आघाडी विसर्जित करा असा सूर सुद्धा आळवला जातोय। काँग्रेस वगळता कोणालाच इंडिया आघाडी नकोय, अगदी जनतेला पण नाही। थोडक्यात काय, सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस विरोधात अनेक प्रादेशिक पक्षांची एकी होताना आता दिसतीये। लोकसभेच्या निकालानंतर
ही युती तुटायची नाही असं म्हणणारे, गळ्यात गळे घालणारे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा देताय. पत्रकार परिषदा घेऊन आम्ही एकत्र आहोत, आमच्यात सगळं छान आहे, ही वाक्य तर आता हवेतच विरली आहेत. म्हणजे सकाळी संजय राऊत ओरडून सांगायचे, आम्ही आमचं ठरवू, आमच्यात समन्वय, आमचं ठरलंय, मुख्यमंत्री पण ठरलाय. आणि आता हेच संजय राऊत म्हणतायत की 3 पक्षात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे. भविष्यात असंच राहिलं तर अवघड आहे. काँग्रेस विरोधातली सगळी खतखत आता बाहेर येतेय. फुग्यातली हवा जशी निघून जाते तसं महाविकास आघाडीचं झालंय. संजय राऊतांनी जागा वाटपाचा घोळ सुद्धा आता बोलून दाखवलाय. म्हणजे जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीने लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का झाली, कोणामुळे लांबली, हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल असं म्हणत काँग्रेसवर खापर फोडले. हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असावं. माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही सगळे असू शिवसेनेचे, शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं, हे सत्य. किशोर जोरगेवार निवडून येतील, ते आमच्या पक्षाकडून लढणार आहेत, ती जागा सोडा. त्या जागेवर 17 दिवस घोळ घातला आणि ती जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपमध्ये गेले आणि विजयी झाले. अशा अनेक जागा आहेत असं सुद्धा संजय राऊत आता म्हणतायत. म्हणजे आतल्या आत किती धुसफूस होती हे आता सिद्ध झालंय. मुळातच महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षात कधीच समन्वय नव्हता. मीपणा, मीच कसा श्रेष्ठ, मीच मोठा भाऊ, मी का माघार घेऊ, हा यांचा प्रत्येकाचा ॲटिट्यूड. आणि तोच इथे महागात पडला. हवेतच असलेल्या सगळ्यांना एका फटक्यात जमिनीवर आणलं नाही तर चांगलंच आपटवलंय. पण गेल्या काही दिवसातल्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदा ऐकल्या तर त्यांचा सूर आणि नूर दोन्ही पालटले. संजय राऊतांना झालंय तरी काय असं म्हणावं लागेल. म्हणजे एकेकाळची अरेरावीची भाषा आता सौम्य झालीये. म्हणजे हेच ते संजय राऊत का असा प्रश्न आता पडतो. वाघाची शेळी झाल्यासारखी ही अवस्था आहे. एकूणच काय तर भाजपशी थाटलेला संसार मोडून काँग्रेस सोबत जाणं हे चांगलंच महागात पडलंय याची कुठेतरी जाणीव आता ठाकरेंच्या शिवसेनेला झालीये. फडणवीसांना काहीही बोलणारे, तुच्छ समजणारे संजय राऊत सामनातून त्यांचे गोडवे गातायत, तर मिंधेंची जागा मिस्टर शिंदेंनी घेतलीये. संजय राऊतांचा हा सूर बदलत असलेल्या राजकारणाचे संकेत आहे. म्हणजे येणाऱ्या काळात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आपला गाशा स्वतःच गुंडाळेल असं चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्या काही दिवसातच विसर्जित होतील अशी शक्यता आहे. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.